आज एशियातला सगळ्यात मोठा एआय इव्हेंट मुंबई टेकवीक हा मुंबईमध्ये पार पडला। या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगले अनाउन्समेंट आम्ही केलेले आहेत। यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केलाय ज्यात व्हॉट्सअप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे। म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील। मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सअपवर आणलं आमच्या लक्षात आलं की 50% जास्त लोक व्हॉट्सअपवर तिकीट खरेदी करतायत आणि म्हणूनच व्हॉट्सअप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे। 500 सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील। एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे। आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सअप वापरतो आहे। आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाहीये। हे सगळं व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल। हा एक पहिला महत्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी केली आहे। दुसरी महत्वाची अनाउन्समेंट अशी आहे की आज एनपीसीआय ज्यांनी यूपीआय तयार केलेला आहे, जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला, ज्याला 80 देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे, अशा एनपीसीआयचं ग्लोबल हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओव्हर केलेले आहेत। मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाउन्समेंट आहे की एनपीसीआयचं ग्लोबल हब किंवा त्यांचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे। यासोबत एक मेकॅन्झीचा रिपोर्ट आम्ही आज अनवील केलेला आहे। मेकॅन्झीच्या रिपोर्टने आज हे अधोरेखित केलं आहे की टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात, स्टार्टअपच्या क्षेत्रात आणि टेक लेड स्टार्टअपच्या क्षेत्रात महाराष्ट्रच नंबर 1 आहे आणि 2035 पर्यंत महाराष्ट्र हा ग्लोबल लीडर होऊ शकतो किंवा मुंबई हा ग्लोबल लीडर होऊ शकतो। अशा प्रकारचा हा मेकॅन्झीचा रिपोर्ट हा देखील आज जो आहे तो आम्ही अनवील केलेला आहे। यासोबत मुंबई ही ऑन्ट्रप्रेन्युअर सिटी आहे। बिझनेसेस मुंबईत तयार झाले आहेत, बिझनेसमन मुंबईत तयार झाले आहेत। या प्रत्येकाची एक कथा आहे आणि म्हणून एक ऑन्ट्रप्रेन्युअर्स म्युझियम हे देखील तयार करण्याचा निर्णय हा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। त्याची अनाउन्समेंट आज आम्ही केलेली आहे। त्यामुळे एकूणच या टेकवीकच्या निमित्ताने आणि शेवटची एक अनाउन्समेंट इनोव्हेशन सिटीच्या संदर्भात जी आम्ही ऑलरेडी घोषित केलेली आहे त्या संदर्भात टीम म्हणजे टेक ऑन्टरप्रेन्युअर्स असोसिएशन ऑफ मुंबई यांच्यासोबत आम्ही एक करार केलेला आहे। हे जे असोसिएशन आहे या असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सची एकूण टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातली जर नेटवर्थ आपण बघितली तर ती जवळपास $60 बिलियन आहे। त्यामुळे अशा प्रकारचे सगळे लोक या पूर्ण आपल्या ज्या इनोव्हेशन सिटी आहे या इनोव्हेशन सिटीमध्ये ते स्वतः त्याच्या प्लॅनिंगमध्ये आणि त्याच्या फ्रेमवर्कमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत। त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राकरता प्रचंड महत्वाचा अशा प्रकारचा इव्हेंट या ठिकाणी तयार झालेला आहे।